तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यात 3 जाहीर सभा होत आहेत। सोलापुरात राम सातपुते आणि रणजित सिंह निंबाळकरांसाठी सभा होणार आहे। उदयनराजेंसाठी मोदींची साताऱ्याच्या कराडमध्ये जाहीर सभा होणार आहे। तर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि सुनेत्रा पवार, आढळराव आणि बारणेंसाठी देखील सभा होणार आहे। जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यातल्या रेस्कोर्स मैदानावरती जाहीर सभा पार पडते। मात्र सभेच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की महायुतीकडून जोरदार बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या बॅनरवरती 4ही उमेदवारांचे फोटो आहेत। 4ही उमेदवारांची निशाणी आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे फोटो जे आहेत ते आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 उमेदवारांसाठी सभा घेत आहेत, ज्याच्यामध्ये शिरूर, बारामती, मावळ, पुणे या मतदारसंघाचा समावेश आहे। रेसकोर्स मधल्या या परिसरामध्ये आपण पाहतोय की हे महायुतीचे बॅनर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यावरती बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो आहे। आणि आज पुण्यामध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते पाहायला मिळणार आहे। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ज्या रेसकोर्स मैदानावरती सभा पार पडते त्या सभेच्या ठिकाणी सुरक्षेची खबरदारी म्हणून आपण पाहतोय की हे चेक पॉईंट जे आहेत लावण्यात आलेले आहेत। जवळपास 82 चेक पॉईंट या ठिकाणी रेसकोर्स मैदानावरती उभारण्यात आलेले आहेत। काही हजारांची गर्दी जी आहे त्या सभेच्या निमित्तानं रेसकोर्स मैदानामध्ये होऊ शकते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेता आपण पाहतोय की रेसकोर्स मैदानावरती हे 82 चेक पॉईंट जे आहेत उभारण्यात आलेले आहेत। अत्याधुनिक मशीन जे आहेत या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सुरुवातीला या ठिकाणी जे मतदारसंघातील कार्यकर्ते नागरिक सभा ऐकण्यासाठी येतील त्यांना या गेटमधून एंट्री जी आहे ती मैदानामध्ये दिली जाईल। मात्र चेकिंग करूनच त्यांना मैदानामध्ये सोडलं जाईल। पोलिसांकडून सुद्धा विशेष अशी खबरदारी जी आहे त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। 4 मतदारसंघातील कार्यकर्ते आजच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत, ज्याच्यामध्ये बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ या 4 मतदारसंघाचा समावेश आहे। त्यामुळे गर्दी जी आहे मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते। मात्र गर्दी जी आहे ती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती चेक पॉईंट जे आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी।